नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। GDCA एक्झाम 2024च्या परीक्षेसंबंधी काही महत्त्वाच्या सूचना ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, त्यासोबतच विद्यार्थ्यांना काही निर्माण झालेले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांसंबंधीचे मी काही मुद्दे विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले आणि त्यावरती त्यांना आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये त्यांना निर्माण होणारी जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सविस्तरपणे त्यांना मी स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओ सेक्शनमधनं देत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ प्रत्येक रिपीटर विद्यार्थ्यांसाठी आणि नवीन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम परीक्षा संबंधीच्या काही महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। GDCA मे 2024 ची जी परीक्षा आहे ही 24, 25, 26 ला होणार आहे। GDCA ची परीक्षा मे महिन्यामध्ये। तर त्या परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट आपल्या प्रोफाईल आयडी वरती जनरेट झालेले आहेत। तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे या संबंधीचा व्हिडिओ मी चॅनल वरती अपलोड केलेलाच आहे। परंतु बऱ्याचशा काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अजूनही जनरेट झालेले नाहीये, पण त्यांनी आपल्या प्रोफाईल आयडी वरती जाऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो सबमिट झालेला आहे किंवा नाही याची पहिली खात्री करायची आहे। कारण वारंवार तुम्हाला मागच्याही काही सेक्शनमध्ये मी सूचना दिल्या होत्या, पण बरेचसे विद्यार्थी त्या सूचनेचं व्यवस्थित पालन करत नाहीत, त्यामुळे त्यांना आता अशा प्रॉब्लेम्सला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं। जर तुमचा फॉर्म ॲक्सेप्टेड झालेला नसेल किंवा तुम्ही चुकीची एखादी माहिती सबमिट केलेली असेल किंवा चुकीचं एखादा डॉक्युमेंट सबमिट केलेलं असेल किंवा कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही त्या ठिकाणी ॲपियरमध्ये फॉर्म फिलअप केलेले असतील किंवा ओरिजिनल मार्कशीट तुम्ही अपलोड केलेलं नसेल किंवा तुम्हाला त्यांनी काही त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये जर नावात बदल असेल तर अशा वेळेस तुम्हाला विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट अपलोड करायला सांगितलं होतं, तर अशा जर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी वेळेत सबमिट केलेले नसतील, म्हणजे रिसबमिशनचा तुम्हाला मेसेज आलेला होता, तर तुम्ही वेळेत त्या गोष्टी तिथे जर सबमिट केलेल्या नसतील तर अशा विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जनरेट झालेले नाहीयेत। तर त्यांना आता पुढच्या वर्षी परीक्षेला बसता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन पुन्हा फॉर्म भरून नवीन फीस पेड करून। तर ह्या चुका तुम्हीच त्या ठिकाणी घडवून आणतात। वेळेवरचं तुम्ही त्या ठिकाणी सूचनेचं पालन करत नाही किंवा प्रोफाईल आयडी वरती जाऊन तुम्ही आपल्या जे काही फॉर्म ॲक्सेप्टेड झाले काही नाही याची तुम्ही त्या ठिकाणी माहिती बघत नाही। तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो ह्या तुमच्याकडनंच घडत असतात। त्यामुळे आता इथून पुढे तरी व्यवस्थित त्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे। आणि आपले काही बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना 2024च्या परीक्षेसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता ते प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाचे असतात ते आधी तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतीलच। GDCA साठी एकूण विषय किती आहेत, CHM साठी एकूण विषय किती आहेत, हे ते कॉमन 2 प्रश्न असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचे। आणि सगळ्यात महत्त्वाचा IMP जर तुमचा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न असेल तो म्हणजे काय की सर आम्ही जर या वर्षी परीक्षा दिली, म्हणजे आता 2024ला जर आता विद्यार्थी परीक्षा देणार आहेत बरोबर, 24, 25, 26ला या वर्षी जर सर आम्ही परीक्षा दिली आणि आम्ही एक्झाम मध्ये जर फेल झालो, बघा म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा निगेटिव्ह विचार आतापासूनच आहे। वेळ आहे त्या वेळेचा तुम्ही फायदा करून घेणं आवश्यक आहे। 8 ते 9, 10 दिवस राहिलेले आहेत, त्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर नियोजन अभ्यास केला तर निश्चित तुम्ही पास होऊ शकतात। पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहे की सर या वर्षी जर आम्ही 24ला परीक्षा दिली आणि एक्झाम जर आम्ही फेल झालो किंवा झाले तर पुढील वर्षी आम्हाला सर्व विषय द्यावे लागेल का? तर या विषयी देखील मी तुम्हाला चर्चा आजच्या या व्हिडिओ सेक्शन मध्ये करणार आहे। त्यासोबतच प्रश्नपत्रिकेच्या माध्यमाच्या संबंधी तुमचे काही प्रश्न असतात तर त्यामध्ये एक लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे। मे बी तुम्ही आता अभ्यास ज्यातनं केलेला असेल, मराठीमध्ये केला असेल तर तुम्ही मराठी रेफर करा, इंग्रजीमध्ये केला असेल तर तुम्ही इंग्रजी रेफर करा। ज्यांना वाटते सेकंड पेपर तुम्ही इंग्लिशमध्ये द्यावा तर तुम्ही देऊ शकतात, कारण क्वेश्चन पेपर ॲज इट इज 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। तर असे काही महत्त्वाचे प्रश्न जे असणार आहे तुमचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतोय। तर सगळ्यात मोस्ट IMP जो क्वेश्चन होता तुमचा तो मी इथे स्क्रीनवरती घेतलेला आहे की जर 2024ला बरेचशा विद्यार्थ्यांनी परीक्षा अटेम्प्ट केलीच, आता हे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि रिपीटर विद्यार्थ्यांनी याचा तर अनुभव घेतलेलाच आहे बरोबर की नाही। वारंवार सूचना देऊन सुद्धा तुम्ही फेल झालात 23ची परीक्षा आणि आता एक्झाम्शन घेऊन तुम्ही 24ला बसलायत बरोबर की नाही। ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी देखील व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे। तर प्रश्न समजला असेल तर आपण आता जाऊया प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणाकडे। तर पहिला जो आपला प्रश्न जो होता तो GDCA साठी एकूण किती विषय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट पहिला हे समजून घ्या,
आता जी तुमची परीक्षा होणार आहे ही 24, 25 आणि 26 तारखेला होणार आहे, बरोबर. मग यामध्ये तुम्हाला 24 तारखेला सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन हा जो पेपर आहे तुमचा 100 मार्काचा, त्याची वेळ आहे सकाळी 10 ते 1. ओके. त्याच दिवशी जमा खर्च अकाउंटचा पेपर आहे, तो पण 100 मार्काचा असणार आहे, दुपारी 2 ते 5. म्हणजे तुम्हाला एका दिवसाला 2 पेपर अटेम्प्ट करायचे आहेत. त्यामुळे तुमच्याकडे प्रॉपर अभ्यासाचं नियोजन असणं गरजेचं आहे. आणि अकाउंट्सच्या पेपरला कॅल्सी अलाउड नाहीये, त्याच्यामुळे विदाऊट कॅल्सीने तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी सॉल्व्ह आउट करावे लागणार आहे. त्यानंतर 25 तारखेला लेखा परीक्षण हा जो पेपर आहे तुमचा, इथे कंटिन्यू पेपर आहे, सुट्टी नाहीये. ओके. तर सकाळी 10 ते 1 पेपरचा टायमिंग ॲज इट इज सेम आहे, मार्किंग सेम आहे, फक्त आता विषय समजून घेऊया. 25 तारखेला लेखा परीक्षण सकाळी, त्याच दिवशी दुपारी पेपर तुमचा सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन, आणि 26 तारखेला शेवटचा पेपर तुमचा सहकार कायदा व इतर कायदे, सकाळी 10 ते 1 100 मार्काचा पेपर, आणि दुपारी सहकारी बँक संस्था व इतर वित्तीय संस्था म्हणजे बँकिंगचा जो पेपर असणार आहे, तर हा तुमचा 100 मार्काचा दुपारी 2 ते 5. असे तुम्हाला या ठिकाणी 3 दिवस परीक्षा ही अटेम्प्ट करायची आहे. ओके. 2 दिवसाचे तुमचे त्या ठिकाणी पेपर्स असणार आहे, म्हणजे पर सब्जेक्ट तुम्हाला 2-2 दिवस त्या ठिकाणी असणार, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला 2 पेपर अटेम्प्ट करायचे आहेत, एवढं लक्षात असू द्या. तर जीडीसीए, ज्या विद्यार्थ्यांना जीडीसीए ची परीक्षा द्यायची असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकूण 6 विषय इम्पॉर्टन्स आहे, आणि या 6 विषयाला तुम्हाला परीक्षेला बसता येणार आहे, ज्यांनी जीडीसीएचा फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी. आता सीएचएम साठी पण या ठिकाणी एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करत होता, डिसेंबर जानेवारीच्या पिरियडमध्ये फॉर्म स्टार्ट आउट झाले होते, त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करत होता जीडीसीए परीक्षेसाठी, तर तिथे तुम्हाला एक महत्वाची सूचना होती की तुम्हाला जीडीसीए परीक्षा द्यायची आहे का सीएचएम ची परीक्षा द्यायची आहे. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलंय की सीएचएमचाही फॉर्म भरलाय आणि जीडीसीएचाही फॉर्म भरलेला आहे, बरोबर. पण एक पॉइंट तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे की दोनही विषयाचे जे पहिले 3 सब्जेक्ट आहेत ते सारखेच आहेत. सीएचएमचे पण पहिले जे 3 विषय असणार आहेत तेच 3 विषय जीडीसीएला पण आहे, टायमिंग पण सेम आहे, मार्किंग पण सेम आहे, आणि परीक्षेच्या तारखा पण सेम आहे. मग आता इथे गडबड काय झाली विद्यार्थी मित्रांनो, तुमचे 2 हॉल तिकीट जनरेट झाले, एक सीएचएमचं हॉल तिकीट जनरेट झालं, एक जीडीसीएचं हॉल तिकीट जनरेट झालं. आता परीक्षेला ब्लॉक तुमचे वेगवेगळे आले. मग आता तुम्ही कोणती परीक्षा अटेम्प्ट केली? जर तुम्ही जीडीसीएचे 6 विषय अटेम्प्ट केले तर सीएचएमच्या पहिल्या 3 विषयाला तुमचं जे सेकंड हॉल तिकीट आहे त्याला ॲब्सेंटी लागेल, म्हणजे तुमचा रिझल्ट फेल मध्ये येणार. आणि जर तुम्ही सीएचएमचे 3 विषय अटेम्प्ट केले तर जीडीसीएची पूर्ण परीक्षेचे जे 6 विषय असणार आहे ते तुमचे काय येणार आहे त्या ठिकाणी फेल मध्ये येणार की नाही, म्हणजे ॲब्सेंटी लागणार पहिल्या 3 विषयाला. आता बरेचसे काही विद्यार्थी असे हुशार असतात की दोन्ही फॉर्म भरलेत, मग आता विद्यार्थी काय डोकं लावतील, सीएचएम ची परीक्षा अटेम्प्ट करतील, बरोबर. म्हणजे पहिला दुसरा तिसरा पेपर सीएचएम ला बसाल, पण अरे राजा, जर तुम्ही पहिला दुसरा तिसरा पेपर सीएचएम चा अटेम्प्ट केला तर जीडीसीएच्या पहिल्या 3 विषय जे असणार आहे हॉल तिकीट वेगळं आहे ना, मग तिथे तुमची काय होईल, ॲब्सेंटी लागेल ना. जर पहिल्या 3 विषयाला तुमची ॲब्सेंटी जर लागली तर जीडीसीएचा रिझल्ट तुमचा फेल मध्येच येणार आहे. काही बहादर हुशार असतील, काय करतील, पहिले सीएचएमचे 3 बसतील आणि नंतर परत कंटिन्यू जीडीसीएचं सर्टिफिकेट घेऊन पुढचे 4 5 6 अटेम्प्ट करतील. इट इज नॉट अलाउड, कारण तिथे तुमचा असाही रिझल्ट फेल मध्येच येणार आहे. कारण जर तुम्ही पहिल्याच 3 सब्जेक्टला ॲब्सेंटी लागलं, तुम्हाला तिथे पास कोण करणार आहे? हा पहिला पॉइंट तुम्ही इथं समजून घेणं गरजेचं आहे. हे मी मनाने सांगत नाहीये, या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रोफाईल आयडी वरती सूचना दिलेल्या आहेत. आता सीएचएम चे ज्या विद्यार्थ्यांना फक्त सीएचएम परीक्षा द्यायची आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पेपर 1 सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन, पेपर 2 जमा खर्च अकाउंट्स आणि लेखा परीक्षण असं त्यांना त्या ठिकाणी बघा 24 तारखेला सकाळी त्यांना 10 ते 1, त्याच दिवशी दुपारी 2 ते 5, आणि 25 तारखेला फक्त सकाळचा पेपर त्यांना त्या ठिकाणी अटेम्प्ट करता येणार आहे. दुपारच्या पेपरला सीएचएमच्या विद्यार्थ्यांना 25 तारखेला बसता येणार नाही, ज्यांना फक्त सीएचएम परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्यांना जीडीसीए द्यायची आहे तर टोटली ते 26 तारखेपर्यंत परीक्षा ती अटेम्प्ट करू शकतात. हे 2 पहिलं कन्सेप्ट इथे समजून घेणं आवश्यक आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तळमळतेने का सांगतोय, कारण ज्या वेळेस तुम्ही जीडीसीएचा फॉर्म किंवा सीएचएमचा फॉर्म फिलअप करत असताना तुमच्याच प्रोफाईल आयडी वरती तुम्ही त्या ठिकाणी
ऑनलाईन अर्ज सादर करावरती गेला होता आणि तिथेच तुम्हाला एक सूचना दिली होती बघा. कृपया GDCA अथवा CHM परीक्षेसाठी अर्ज सादर करावा. पण पुढे एक सूचना आहे, दोन्ही परीक्षेसाठी अर्ज सादर करू नये. म्हणजे दोघांपैकी एकच परीक्षेला तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी GDCA चे 6 विषय द्यायचे असेल तर तुम्ही GDCA ला सिलेक्ट करा. तुम्हाला CHM चे फक्त 3च विषय द्यायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी CHM अटेम्प्ट करा. आता एक कन्सेप्ट इथे समजून घ्या. हा एक पॉइंट देखील इथे मी तुम्हाला आता क्लिअर करतो. समजा आता एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं, 2024चा आता दोन्ही फॉर्म भरलेले असतील किंवा बाबा चला आता माहित नाही सर आम्ही फक्त आता CHMचाच विषय भरलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी जर 2024ला जर त्याने CHM चे 3 विषय दिले, किती, पहिला दुसरा, ओके, CHM चे पहिला दुसरा आणि तिसरा असे 3 विषय जर त्याने दिले, बरोबर, आता 24ला. आता या विद्यार्थ्याला जर 25ला परीक्षेला पुन्हा फॉर्म भरायचा आहे GDCA साठी, पण जर CHM मध्ये त्याने 3ही विषयामध्ये 50च्या पुढे मार्क्स घेतले, म्हणजे 50% मार्क्स जर त्याला असतील, तर तो GDCAच्या 2025च्या परीक्षेला पहिल्या 3 विषयासाठी तो एक्झाम्शन घेऊ शकतो. आता ते एक्झाम्शन रूल काय आहे ते मी पुढे सांगतो, पण हा पॉइंट कुणासाठी सांगितला, ज्यांनी फक्त आणि फक्त CHM चीच परीक्षा अटेम्प्ट केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. येतोय पॉइंट लक्षात? आणि ऑलरेडी जर त्यांनी GDCA परीक्षा अटेम्प्ट केली असेल, ऑल सब्जेक्ट जर तुम्ही 40ला पासिंग आहे, ऑल सब्जेक्ट तुम्ही त्या ठिकाणी पर सब्जेक्ट 40 मार्क्स पडले तर तुम्ही क्वालिफाईड त्या ठिकाणी होतात. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला इथे समजून घेणं आवश्यक आहे. तर CHM जर एखाद्याने आता 24ला दिली तर त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तर आपल्याला पासिंग पर्यंत म्हणजे 40 मार्कच पाडायचे नाही, तर तुला त्या ठिकाणी 50% मार्क्स पाडणं कंपल्सरी असणार आहे. तर तू पुढच्या वर्षी CHM साठी, तर तू पुढच्या वर्षी GDCA साठी त्या ठिकाणी एक्झाम्शन घेऊ शकतो. येते पॉइंट लक्षात, ज्यांनी CHM परीक्षा अटेम्प्ट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी. पण मी बेटर दॅन सांगेल की तुम्ही GDCA चीच परीक्षा अटेम्प्ट करणं कधीही चांगलं आहे. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता एक्झाम्शन म्हणजे जे मी आता तुम्हाला 50% कॅटेगरी सांगितलं ना, तो रूल्स इथे आपण आता समजून घेऊया. पहिली सूचना समजून घेऊया. आता हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे की विषयामध्ये जर तुम्हाला सूट पाहिजे असेल तर बघा, सन 2001 व त्यापूर्वीच्या GDCA परीक्षेतील गुणांच्या आधारे विषयामध्ये सूट मिळणार नाही. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. यापूर्वी GDCA परीक्षेमध्ये अथवा CHM परीक्षेमध्ये कोणत्याही विषयामध्ये किमान 50% गुण प्राप्त झाल्यास त्या विषयाकरता संबंधित विषयामध्ये तुम्हाला काय करता येते, सूट मागता येते. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, जर एखाद्या विद्यार्थ्याने आता 24ला GDCA 24ला CHM ची परीक्षा दिली आणि त्याने 3ही विषयामध्ये 50% मार्क्स घेतले, हे बघा या ठिकाणी तिसरा पॉइंट सांगतोय, CHM प्रमाणपत्राच्या आधारावर जर एखाद्या विद्यार्थ्याने आता 2024ला CHM चीच परीक्षा अटेम्प्ट केली आणि जर त्याला पुढे भविष्यात GDCA परीक्षे म्हणजे त्याला पुढे भविष्यात 2025ला जर GDCA ची परीक्षा द्यायची असेल तर GDCA परीक्षेचे विषयामध्ये पहिला दुसरा तिसऱ्यासाठी त्या ठिकाणी विषयामध्ये जर सूट मागायची असेल म्हणजे एक्झाम्शन जर त्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी GDCA परीक्षेच्या संबंधी 50% गुण त्याला त्या ठिकाणी अट लागू राहणार आहे. म्हणजे पॉइंट लक्षात आला काय आहे, 2024ला जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त CHM चेच फॉर्म भरलाय पण त्याला माहित नव्हतं GDCA चा पण फॉर्म भरायचा राहतो, बरोबर, मग त्याने CHM चाच फॉर्म फिलअप केलाय पण त्याला नंतर लक्षात आलं की बाबा आता CHM चं सर्टिफिकेट आपल्याला काही उपयोगात नाहीये, आपल्याला त्या ठिकाणी बँकिंगला GDCA विचारता आहे, तर GDCA तुम्हाला त्या ठिकाणी विचारत असेल मग तो काय करत, पुन्हा 25ला फॉर्म भरेल. पण जर त्याने आधी CHM दिलेली असेल 24ला आणि त्याच्यामध्ये 3 विषयामध्ये जर त्याला 50% मार्क्स असतील म्हणजे पेपर 1ला 50, पेपर 1ला पण, पेपर 2ला 50 आणि पेपर 3ला 50, तर तो 2025च्या GDCAच्या पहिल्या 3 विषयासाठी एक्झाम्शन म्हणजे सूट मागू शकतो. अदरवाईज जर कमी मार्क्स असतील तर पुन्हा त्याला त्या ठिकाणी 6 विषय GDCAचे 2025ला पुन्हा द्यावे लागतील. हा पहिला मुद्दा इथे समजून घेणं आवश्यक आहे. तसंच GDCAच्याही बाबतीत आहे. आता ते पुढे मी तुम्हाला क्लिअर सांगतो. GDCA परीक्षेमध्ये अथवा CHM परीक्षेमध्ये, हे झालं तुमचं CHMच्या बाबतीमध्ये. आता आपण कन्सेप्ट समजून घेऊया GDCAच्या संबंधी. ओके, आता बघा या वर्षी परीक्षा म्हणजे आता GDCA ची परीक्षा, आता जर एखाद्या विद्यार्थ्याने 24ला, आता जी 24ला परीक्षा देणार आहे,
आता हा पॉइंट सांगतोय मी तुम्हाला जीडीसीए परीक्षेसंबंधी. आता एखाद्या विद्यार्थ्याने 24ला जीडीसीए ची परीक्षा दिली आणि तो पेपर फेल झाला. ओके, मग जर समजा आता तुम्हाला मी सांगितले पर सब्जेक्टला तुम्हाला पासिंग किती आहे रे, 40 आहे. पण आपल्या डोक्यात किती ठेवायचं आहे, 50%. आता 50% मी का सांगतोय तर तुमच्या लक्षात आलं असेल त्या एक्झाम्शन मिळण्यासाठी. बरोबर. मग आता जीडीसीएचे 2024चा एखादा विद्यार्थी फेल झाला, मग सर आम्हाला 2025ला जेव्हा आम्ही फॉर्म फिलअप करणार तर त्यावेळेस आम्हाला सर्व विषय द्यायचे आहे का, तर त्यासाठी काही रूल्स आहेत ते आधी आपण समजून घेऊया. जो आपण एक्झाम्शनचा रूल समजून घेतला की यापूर्वी जर तुम्ही जीडीसीए ची परीक्षा दिली असेल आणि जर तुम्ही काही कारणास्तव फेल झाला तर त्यामध्ये ज्या विषयामध्ये तुम्हाला 50% मार्क्स आहे ते तुम्ही नेक्स्ट इयरला एक्झाम्शनसाठी मागू शकता. आता ते कसे, इकडे लक्ष द्या. समजा आता हा पॅटर्न आहे तुमचा, 2024ला हा विद्यार्थी पेपरला बसला किंवा विद्यार्थ्यांनी पेपर अटेम्प्ट केला. आता पेपर 1ला याला पडले या ठिकाणी 40 मार्क, पेपर 2ला याला पडले या ठिकाणी 50 मार्क, पेपर 3ला पडले याला या ठिकाणी 48 मार्क, पेपर 4ला पडले याला 30 मार्क, पेपर 5ला पडले याला 35 मार्क्स आणि पेपर 6ला पडले याला 49 मार्क्स. सॉरी. आता या ठिकाणी पॉइंट लक्षात घ्या, 2024 ला यांनी पेपर दिलाय पण याचा रिझल्ट आता काय झाला हो, फेल आला. आता फेल का आला, कारण मी सांगितले पर सब्जेक्ट 40 पाहिजे. आता कोणकोणत्या विषयामध्ये याला 40 मार्क्स पडलेत, पेपर 1ला, पेपर 2 पण क्वालिफाईड आहे, पेपर 3 पण क्वालिफाईड आहे, पण पेपर 4 नाही, पेपर 5 पण नाही आणि पेपर 6 पण काय आहे, 40च्या रेंजमध्ये आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, या विद्यार्थ्याचा रिझल्ट 24ला फेल आला. या 2 विषयामुळे त्याचा रिझल्ट काय झाला, फेल आला, पेपर 4 आणि 5 मुळे. मग आता या विद्यार्थ्याला 2025ला जर परीक्षा द्यायची आहे, ओके, मग तुम्ही म्हणाल की सर 40ला तर पासिंग आहे ना हो, मग आता पेपर 1 40 आहे, पास आहे. पण आता एक लक्षात घ्या, तो रूल कोणता यूज करतो आहे, 50% रूल यूज करतोय. कोणता रूल यूज करतोय, 50%. मग आता आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, जेव्हा 25ला फॉर्म भरताना की ह्या विषयामध्ये आता याचे पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 6, पेपर 4 आणि 5 तर जाऊ द्या, पेपर 4 आणि 5 ऑलरेडी तो फेल आहे. ओके, मग आता त्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, आता त्याला पेपर 1 मध्ये, पेपर 2 मध्ये, पेपर 3 मध्ये, पेपर 6 मध्ये 50% मार्क्स आहे का ते बघावं लागेल. मग आता समजा मे 2025चा त्याने फॉर्म फिलअप केलाच आणि 50% मार्क्स कोणकोणत्या विषयात आहे रे, पेपर 1ला आहे का, तर नाही, म्हणजे याला पुन्हा 25ला पेपर 1 द्यावा लागेल. म्हणजे पेपर 1 अपियर पुन्हा याला 25ला. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर आता याला इथे 40 पडले होते 24ला, तरी याला पुन्हा 25ला पेपर 1 द्यावा लागेल का, हो, कारण रूल कोणता यूज करतोय तो 50% यूज करतोय. कारण पेपर 1ला 50% मार्क्स आहेत का, तर नाही. पेपर 2 ओके, कारण पेपर 2ला आहे, मग आता तो काय करेल, एक्झाम्शन घेणार, म्हणजे काय घेणार, सूट मिळणार. बरोबर, म्हणजे त्याला 25ला पेपर 2 देण्याची आवश्यकता नाहीये कारण ऑलरेडी त्याला 50 मार्क आहे. तसेच आता पेपर 6ला 49 आहे. मग सर 1 मार्कासाठी ऍडजस्टमेंट होऊ शकते का, तर नाही. 50% मार्क्स आहेत का रे इथे, तर नाही. मग याला पुन्हा काय करावं लागेल, पेपर 6 पण अपियर मध्ये भरावा लागेल. ओके, आणि मग आता हे राहिलेले विषय, आता पेपर नंबर 3 48 मार्क्स आहे, 50 नाहीये, त्याच्यामुळे पुन्हा त्याला या ठिकाणी पेपर 3 पण काय करावं लागेल, अपियर मध्ये फिलअप करावं लागेल. पहिला पॉइंट समजून घ्या. म्हणजे एक्झाम्शन फक्त त्याला कोणत्या विषयाला भेटलं, पेपर 2ला भेटलं. का भेटलं, कारण 50% मार्क्स होते म्हणून भेटलं. ओके, मग आता तुम्ही म्हणाल की सर पेपर 4 आणि पेपर 5, पेपर 4 आणि पेपर 5 तर ऑलरेडी तो फेल आहे, त्याच्यामुळे तो पण विषय त्याचा अपियर मध्ये येणार. म्हणजे इथे तुमच्या आता पॉइंट लक्षात आलं असेल की मी एवढ्या तळमळतेने का सांगतो आहे मे 2024च्या विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही परीक्षा अटेम्प्ट करण्याआधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आता मेन फोकस तुम्ही काय ठेवणं गरजेचं आहे, की मला पर सब्जेक्टला 50च्या पुढे मार्क्स कसे मिळतील.
50च्या पुढे मार्क्स कसे मिळतील याकडे फोकस ठेवा. ज्या विद्यार्थ्यांचा 50-50% अभ्यास असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याने 3 विषयामध्ये 50च्या पुढे स्कोरिंग केलं तर त्याला पुढच्या परीक्षेसाठी एक्झाम्शनसाठी तो पात्र राहतो, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आणि तुम्ही 49-48 मार्क्स पाडून पण त्या ठिकाणी तुमचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पर सब्जेक्ट 50-50 मार्किंग असेल तर तुमचं 24चा रिझल्ट पण चांगला स्कोरिंग मध्ये येतो. पण जर एका सब्जेक्टने तुमची काशी केली, म्हणजे एका सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स आले, तुमचा रिझल्ट फेल आला, तर तुम्हाला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करावा लागतो. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घेणं आवश्यक आहे. इथे प्रत्येकाच्या विषय मागे पुढे चेंजेस होऊ शकतो, पण आता या विद्यार्थ्याला इथे पेपर 2 एक्झाम्शनसाठी त्याने टाकलाय, कारण 50% मार्क आहे 24ला, म्हणून त्याने 25ला फॉर्म भरताना 50%चा रूल यूज केला. जसे आता 24च्या विद्यार्थ्यांनी काही 50%चा रूल यूज केला असेल, 23ला परीक्षेला बसलेले असतील. त्यामुळे या नवीन विद्यार्थ्यांनी ही कन्सेप्ट आधी समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये त्यांनी क्लिअरपणे सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता पॉइंट तुमच्या लक्षात आला की जे विद्यार्थी 2024ला परीक्षा देत आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची सूचना होती की तुम्हाला 24च्या परीक्षेला त्या ठिकाणी पर सब्जेक्टला त्या ठिकाणी 50% मार्क्स तुमच्या डोक्यात ठेवा की मला 50% मार्क्स पडलेच पाहिजे पर सब्जेक्टला, तर तुमचा रिझल्ट पण 24चा चांगला येणार आणि तुम्हाला स्कोर पण चांगला भेटणार. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं, जर एखाद्या विद्यार्थ्याचा चुकून चुकून पेपर 2024चा जर त्या ठिकाणी तो फेल झाला, तर मी मगाशी वरती सांगितलंय त्याला जर 2025ला जर त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा असेल तर तो 50% ज्या विषयामध्ये मार्क आहे 24च्या, ते विषय तो 25ला एक्झाम्शन मध्ये म्हणजे सूट मध्ये टाकू शकतो. पण आपल्याला एवढ्या भानगडीत पडायचं नाही आहे, तर आपल्याला पर सब्जेक्टला त्या ठिकाणी 50% आपल्या डोक्यात ठेवा आणि 40ला पासिंग असते. कितीला? 40ला पासिंग आहे. जर तुम्ही 50चं डोक्यात ठेवलं तर तुमचं 40 पासिंग आरामात होते आणि प्रत्येक विद्यार्थी GDCA मे 2024ची परीक्षा चांगल्या मार्काने क्वालिफाईड होईल. ओके. तर प्रत्येकाला व्यवस्थित बेसिक नोट्स ज्यांनी परचेस केलेल्या आहेत त्या एवढ्या व्यवस्थित रेफर करा. आणि आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना PDF नोट्स पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपला नंबर स्क्रीनवर देतोय मी, 85 30 80 42 74, हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे. यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप पण आपला नंबर आहे. फीज जी आपली असणार आहे या ठिकाणी 450 रुपये. यामध्ये तुम्हाला 6 विषयाचे सब्जेक्टच्या नोट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. फोन पे गुगल पे या नंबरवरती केल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा GDCAचा जो फॉर्म तुम्ही फिलअप केलेला आहे तो मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी 6 विषयाच्या PDFच्या नोट्स त्या ठिकाणी सेंड केल्या जातील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. आजचा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्या सगळ्या गोष्टी सूचना समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 40% मार्क्स तुम्हाला पडणारच आहे पर सब्जेक्ट. पण जर चुकून एखाद्या विषयामध्ये तुम्हाला 30 32 35 मार्क आले आणि तुमचा रिझल्ट फेल गेला तर 25ला तुम्हाला ह्या महत्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला 25ची परीक्षा द्यायची वेळच येऊ नये म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी परीक्षा पास व्हा. ओके. CHM साठी तुम्हाला 3 विषय आहेत आणि GDCA साठी तुम्हाला 6 विषय आहेत. ज्यांनी CHM चा फॉर्म भरला असेल तर त्यांनी यावर्षी CHM चे 3 विषय द्या आणि प्रत्येक विषयाला तुम्ही 50% मार्क्स मिळवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 25ला जर GDCA ची परीक्षा द्यायची असेल तर तिथे तुम्ही पहिल्या 3 विषयाला एक्झाम्शन मार्क्स घेऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी GDCA ची परीक्षा फॉर्म फिलअप केलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डोक्यामध्ये 50% मार्क्स ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पासिंगला, म्हणजे पासिंग आपली कितीला असणार आहे पर सब्जेक्ट? 40ला. ओके. जर तुम्हाला प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी 50% चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्कोरिंगही चांगला वाढेल आणि तुम्ही 40च्या पासिंग मध्ये त्या ठिकाणी आरामात येत आहेत. ओके.
तर व्यवस्थित आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. या प्रश्नांची जे तुम्हाला उत्तर पाहिजे होते ते मी स्पष्टीकरणासहित या व्हिडिओ सेक्शनमध्ये दिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. ज्यांना PDF नोट्स पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतो आहे, यावरती गुगल पे, फोनपे करा. 450 रुपये तुम्हाला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी PDF नोट्स सेंड केल्या जातील. सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.